हे गुणरत्न सदावर्ते असं म्हणलं जातं की यांचा एक पण गुण आणि वर्तन महाराष्ट्रासाठी नसतं, मराठ्यांच्या विरोधात असतं, महाराष्ट्रद्रोही असतं। पहिल्यांदा यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला। समजा हे एका विशिष्ट जातीसाठी होतं, ते जाऊन द्या। जेव्हा मराठी हिंदी सक्तीचा विषय सुरू झाला तेव्हा देखील गुणरत्न सदावर्ते यांनी हिंदी भाषेला सपोर्ट केला होता। आणि आता मराठी सक्तीवरती यांनी पुन्हा एकदा हिंदी लोकांची, हिंदी भैया लोकांची साईड घेतलेली। ह्याच्यामुळेच हे भेटायला गेले होते मीराला भाईंदरमध्ये मेहताला। ते जेव्हा बाहेर आले तेव्हा मनसे आणि यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। गुणरत्न सदावर्ते साहेब 1 मे रोजी आंदोलन करणार आहेत। कशासाठी? मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मराठी सक्ती केली आहे आणि याच्याच विरोधात गुणरत्न सदावर्ते आता आंदोलन करणारे 1 मे रोजी। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आता गुणरत्न सदावर्ते यांना ओपन चॅलेंज दिले की तू जर एक बापाचा असशील तर मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव। त्याच्यावरती गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांचं प्रतिक्रिया दिली। ते म्हणले महाराष्ट्र काय कोणाच्या बापाचा आहे का? जिथं यायचे जेव्हा यायचे तेव्हा मी। या सर्व मुद्द्यावरती वादंग टीका टिप्पणी सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस देखील असं म्हणलेत की महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना थोडंफार मराठी येणं आवश्यकच आहे। ज्या लोकांना येत नाही अशा लोकांना आम्ही शिकू, ही देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली। तर आता गुणरत्न सदावर्ते देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडल्यानंतर काय ॲक्शन घेतात हे बघणं गरजेचं आहे। कारण की लोकांचा असाही आरोप असतो की गुणरत्न सदावर्ते हे भाजपसाठी काम करतात म्हणून। तर या प्रकरणामध्ये आता पुढे काय होते? गुणरत्न सदावर्ते जे वारंवार ठाकरे सेना त्यानंतर राज ठाकरे यांच्यावरती आरोप करत असतात आणि मुळात हा विषय सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती मराठी सक्तीचा आदेश दिलाय, परंतु हे टीका फक्त एकनाथ शिंदे यांच्या पक्षावरच करताना दिसत आहेत। तर काय होते पुढे या प्रकरणामध्ये बघत राहू। आणि तुम्हाला काय वाटतंय, गुणरत्न सदावर्ते खरंच मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात असतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा।